हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. तर आता इथं सगळेजण बसलेले असतानाच बाळजाबाई सगळ्यांना सांगत असते की आज कृष्णासाठी आणि दुष्यंतसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आजचा त्यांचा दिवस जो आहे तो काहीतरी स्पेशल झाला पाहिजे. तर त्यासाठी ना आपण काहीतरी जेवणाचा बेत करूयात. तर बाळजाबाई मैनावतीला सांगत असते की चल आपण तयारीला लागूयात. तर त्यावेळी आता मैनावती जी आहे ती बोलते की हो हो. आणि त्याच नंतर आता इथे ही जी काही पूजा आहे ना ती बोलते, मनातच म्हणत असते की हां करा, आता तयारी करा, आता कृष्णा काय वेळेवर येत नाही. आणि आता या सगळ्यांची मजा येणार हेच आता इथे या पूजेला पाहायचं असतं. तर त्याचनंतर आता इथे बाकी सगळ्यांनी तयारी करायला घेतलेली असते. आणि तेवढ्यातच आता ही जी बाळजाबाई आहे ना ती बोलते की आज सगळं काही कृष्णाच्या आणि दुष्यंतच्या आवडीचं बनवायचं. तेवढ्यातच बंटी जो आहे तो बोलतो की बाळजाबाई, कृष्णाला ना कांदा भजी आणि मूग डाळीचे भजी खूप आवडतात. मला असं वाटतं की तुम्ही तेच तिच्यासाठी स्पेशल बनवा. तर आता इथे बाळजाबाई जी आहे ती बोलते की ठीक आहे ठीक आहे, कृष्णाच्या आवडीचं आज सगळं काही बनणार आणि दुष्यंतच्या आवडीची खीर देखील बनणार. तर त्यावेळी आता दुष्यंत देखील खुश होतो आणि एक स्माईल देतो, पण तो बाळजाबाईकडे जास्त काही पाहतच नाही. आणि त्याचनंतर आता सगळेजण तयारीला लागलेले असतात. आणि इकडे हा कृष्णाचा मित्र त्याने डेकोरेशनचं काम करायला घेतलेलं आहे. फुगे वगैरे फुगवून तो आता सगळी काही तयारी छान डेकोरेट करत असतो. तर त्यावेळी आता मैनावतीला बाळजाबाई बोलते की चल आपण स्वयंपाक बनवूयात. तर त्यावेळी आता बाळजाबाई जी आहे ती जागेवरून उठायला देखील तयार होत नाही आणि बोलते की तुम्हीच करा सगळं काही. आणि इकडे हा समर आणि पूजा दोघेही जण फक्त एकमेकांकडे पाहून खुणाखुणी करत असतात. तर आता इथे हा जो आमदार आहे ना तो आत्ता 12 वाजले आहेत तरी देखील मीटिंग करत असतो. आणि त्यावेळी आता इथे ही जी कृष्ण आहे ती वाट पाहत असते की कधी एकदा मीटिंग संपेल. आज ती मनात म्हणते की आज ना मीटिंग खूप लांबत चालली आहे, खूप उशीर झाला आहे. आज जर मी घरी गेले तर बाळजाबाईंना खूप वाईट वाटेल, एवढा उशीर झाला आहे. पण तेवढ्यातच दुष्यंतचा फोन कृष्णाला येतो आणि कृष्णा जी आहे ती लगेचच हळू आवाजात फोनवरती बोलू लागते, फोन उचलून. आणि त्यावेळी आता इथे आमदार साहेब जे आहेत ते तिचं बोलणं झाल्यानंतर इथे कृष्णाला म्हणू लागतात की कृष्णाताई, असं एवढ्या महत्त्वाच्या मीटिंगमध्ये तुम्ही फोन उचलतात, तुम्हाला वेळेची आणि कामाची किंमत तर माहिती आहे ना. तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती लगेचच आमदार साहेबांना सॉरी सॉरी असं म्हणू लागते. आणि इकडे बाकीचे गावकरी सगळेजण आमदार साहेबांनी जे काही माहिती सांगितली आहे ते सगळे काही नोट्स करत असतात आणि नोट डाऊन करत असतात. तर त्यावेळी आता इकडे समर आणि पूजा दोघेही जण वाट पाहून थकले आहेत. इकडे या पूजाला खूप भूक लागलेली असते, तिच्यासाठी आज नुसतं वाट पाहावं लागत आहे. आणि इकडे मैनावती जी आहे ती बोलते की या कृष्णेची वाट पाहू ना खरं तर आजच इथे मरायला झालं आहे, भुकेने खूप व्याकुळ झाला आहे. 5 चुका झाल्यानंतर नाही तर आमचा भुकेने आजच जीव जायला बसलाय, असंही मैनावती इथे म्हणते. आणि त्याचनंतर इथे बाळजाबाई जी आहे ती तिच्याकडे डोळे वटारून पाहू लागते. आणि त्यावेळी मैनावती जी आहे ती गप्प बसते. तर आता इथे ही जी बाळजाबाई आहे ना ती आढळरावांना बोलू लागते की कळत नाही आहे की आज कृष्णाला एवढा उशीर कसा काय झाला, कारण आत्तापर्यंत तर कधीच एवढी मीटिंग लांबली नव्हती. कृष्णा ठीक तर असेल ना. असं म्हटल्यानंतर दुष्यंत जो आहे तो लगेचच त्याच्या आईकडे पाहू लागतो. आणि त्यानंतर अढळराव जे आहे ते बोलतात की हो हो, कृष्णा ठीकच असेल, कृष्णाला काही झालेलं नसेल, तुम्ही काळजी करू नका. तर तेवढ्यातच आता दुष्यंत जो आहे तो बोलू लागतो की हो, कृष्णा ठीकच आहे, कारण मी आत्ताच तिला थोड्या वेळापूर्वी फोन केला होता, पण तिची मीटिंग काही संपली नव्हती, म्हणून ती म्हटली की आणखीन थोडा वेळ आहे, तिला आज जरा जास्तच उशीर झाला ना. तर त्यावेळी आता इथे हे जे अढळराव आहेत ना ते बोलू लागतात की एक काम कर दुष्यंत, आता ना तू तिला आणायला जा. तर त्यावेळी आता इथे ही जी बाळजाबाई आहे ना ती बोलते की हो, तुम्ही बरोबर म्हणताय. मला असं वाटतं की या आमदार साहेबांनी उगाचच आजची मीटिंग लांबवली आहे. कदाचित त्यांना माहिती झालं आहे की कृष्णा आणि दुष्यंतच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे.
तर आता इथे ती बोलते की मला कुठेतरी असा डाऊट येत आहे, कारण 9ला मीटिंग संपवणारा माणूस आज 12 वाजले तरीही ही मीटिंग संपवायला तयार नाही आहे. म्हटल्यानंतर कुठेतरी पाणी मुरतं आहे. तर तेवढ्यातच इथे बाळजाबाई जी आहे ती पूजाकडे पाहू लागते आणि पूजा जी आहे ती बोलते की कदाचित झाला असेल उशीर, तुम्ही कसलाही विचार करताय. तर आता इथे बाळजाबाई जी आहे ती बोलते की हे जेने कोणी केलं आहे ना, त्याला समजलं असेल मी काय म्हणते ते. खरं तर हे पूजाने या समरने केलेलं असतं आणि त्यांना चांगलंच माहिती होतं की त्यांनी कृष्णाला उशीर व्हावा म्हणून काय काय कट रचला होता. तर आता बाळजाबाईच्या लक्षात आलं आहे की हा सगळा जो काही डाव आहे ना, तो पूजानेच आखला असणार आहे. आमदार साहेबांना नक्कीच कळलं असणार आहे की त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि म्हणूनच त्यांनी हे सगळं लांबवलं आहे. तर त्याच नंतर आता इथे बाळजाबाई जी आहे ती दुष्यंतला सांगू लागते की दुष्यंत तुम्ही जा आणि कृष्णाला घेऊन या. तर आता दुष्यंत जो आहे तो बोलतो की ठीक आहे. तर आता दुष्यंत बाळजाबाईच्या सांगण्यावरून कृष्णाला आणण्यासाठी निघालेला असतो. तर आता इकडे ही जी बाळजाबाई आहे बाकी सगळ्यांना म्हणत असते की मला माहीत आहे तुम्हा सगळ्यांना भुका लागल्या असतील, पण आता इथे कृष्ण आल्याशिवाय कोणीही जेवणार नाही. आपण एवढा वेळ तिची वाट पाहिली, आता थोडा वेळ तिची वाट पाहूयात, असं बाळजाबाई त्या सगळ्यांना म्हणते. तर त्यानंतर आता इथे आमदार साहेब जे आहे ते आता आणखी काही 2-4 गोष्टी महत्त्वाच्या सांगतात आणि त्यावेळी आता इथे कृष्णाचं त्या गोष्टीमध्ये अजिबात मन लागत नाही. कारण आज एवढा उशीर झालेला असतो, कधीच एवढा उशीर झालेला नसतो, पण आज नेमकं कृष्णाच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी घरी सगळेजण तिची वाट पाहत आहेत आणि इकडे मला उशीर झाला आहे, हा प्रश्न जो आहे तो तिला सतावत असतो. आणि त्यावेळी आता इथे हे जे आमदार साहेब आहेत ते बोलतात की आजची मीटिंग आहे ना, आता इथे संपलेली आहे. आजची चर्चा खूप झाली, पण मीटिंगमध्ये खूप मुद्दे मांडले गेले आहेत, त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन काम करा. ठीक आहे, चालेल, आजची मीटिंग इथे संपते आहे, असं म्हणून आता आमदार साहेबांनी ही मीटिंग इथे संपवली आहे. आणि त्यावेळी आता इथे कृष्णा जी आहे ती बोलते की ठीक आहे, असं म्हणून आता सगळेजण एक एक करून चालायला लागतात. गावकरी तर बाहेर पडतात केबिनच्या आणि त्यानंतर आमदार साहेब जे आहेत ते कृष्णाला म्हणतात की कृष्णाताई सॉरी बरं का, पण आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस असून आज तुम्हाला इथे मीटिंगसाठी थांबावं लागलं. आपल्या म्हणजे राजकीय माणसांच्या कामामुळे अशी आपली स्वतःचं कुठलंच सुख आपल्याला अनुभवता येत नाही. खरं तर आधी लोकांचा विचार करावा लागतो आणि त्यानंतर आपलं सुख वगैरे सगळं काही पाहावं लागतं, असं आमदार साहेब इथे या कृष्णाला सांगत असतात. तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती बोलते की ठीक आहे, आता मी निघते, असं म्हणत आता ती निघायला लागलेली असते. तेवढ्यात आमदार साहेब तिच्या लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा तिला देतात आणि त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती त्यांना थँक्यू म्हणते आणि त्यावेळी आता तिला लगेच निघायचं असतं. थँक्यू म्हणून आता इथे ती लगेचच जायला निघते, बाहेर पडते आणि इकडे आमदार साहेबांनी सगळं काही आता समर आणि पूजाच्या मनासारखं केलेलं असतं. तर त्यानंतर आता इकडे ही जी कृष्णा आहे ती बाहेर येऊन उभी राहते आणि आता तिला रिक्षेची वाट पाहायची असते, कारण तिला घरी जाण्यासाठी खूप उशीर झालेला असतो आणि आता यावेळी तिला रिक्षा मिळेल की नाही मिळेल हेही माहिती नसतं. तर त्याच तिच्या डोक्यात येतं की आता मी दुष्यंतला फोन केला पाहिजे, म्हणजे मला ते घ्यायला येतील. तर त्यावेळी ती पुन्हा म्हणते की नाही नाही नको, आता ते झोपले असतील कदाचित, खूप उशीर झाला आहे, मलाच आता रिक्षा वगैरे काहीतरी करून जावं लागेल, असं म्हणताच पुढे दुष्यंत जो आहे तो गाडी घेऊन आलेला असतो. कारभारीन असं म्हणताच आता इथे तिची नजर दुष्यंतवरती पडते आणि त्यावेळी ती प्रचंड खुश होते आणि आता इथे दुष्यंत जो आहे तो आल्या आल्या तिला विश करू लागतो. विश केल्यानंतर इथे ही जी कृष्णा आहे ना ती लगेचच त्याला मिठी मारते आणि बोलते की सॉरी, मला आज खूप उशीर झाला, माझ्यामुळे बाळजाबाई आणि बाकीचे घरचे सगळेजण त्यांना सगळ्यांना माझा राग आला असेल ना, मला ना आज खूप वाईट वाटतंय की माझ्यामुळे आज एवढा उशीर झाला आहे आणि आज सगळं काही बाळजाबाईंनी प्लॅन केलं होतं, पण त्यामधलं त्यांना काहीच करता आलं नाही, हे सगळं फक्त माझ्यामुळे झालं आहे, असं कृष्णा स्वतःला दोष देत असते.
तर त्याचनंतर आता इथे हा जो दुष्यंत आहे तो बोलतो की चल आता जास्त विचार करू नकोस, आपल्याला पटकन घरी जायला हवं. तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती बोलते की हो हो. लगेचच दुष्यंतने तिची पर्स उचललेली आहे आणि पर्स घेऊन लगेचच तो तिला गाडीत बसवतो आणि थोड्याच वेळात ते घरी देखील पोहोचतात. घरी गेल्यानंतर ती पाहते आहे की हॉलमध्ये सगळा काही अंधार असतो. ती इकडे तिकडे पाहते की त्यांनी सगळी तयारी केली होती पण कृष्णाच वेळेवर आली नव्हती. तिला खूप पश्चाताप होत असतो. ती बोलते की बाळजाबाईने माझ्यासाठी एवढं सगळं केलं पण मलाच वेळेवर येता आलं नाही, खरंच सॉरी हां, असं म्हणत आता इथे ती दुष्यंतची माफी मागू लागते. तर त्यावेळी आता अचानकच इथे लाईट लागतो. लाईट लागल्यानंतर इथे आता कृष्णा जी आहे ती सगळीकडे पाहू लागते. तर सगळीकडे डेकोरेशन केलेलं असतं आणि आता इथे बाकीचे सगळेजण घरात लपून थांबलेले असतात आणि सगळेजण बाहेर येतात, बाळजाबाई आणि बाकीचे सगळेजण. तर आता बाळजाबाई जी आहे ती बोलते की अशी कशी आम्ही झोपू, तुझ्या आणि दुष्यंतच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी आम्ही तो सेलिब्रेट न करता झोपू शकत नाही. तर आता इथे अढळराव आणि बाळजाबाई सगळेजण टाळ्या वाजवत असतात आणि इथे कृष्णा जी आहे ती खुश झालेली असते. आज तिच्यासाठी एवढा वेळ सगळेजण जागले आहेत आणि ते पाहून तिला खूप आनंद होत आहे. तर त्यावेळी आता इथे कृष्णा जी आहे ती बोलते की तुम्ही सगळेजण अजून जागे आहात आणि तेही एवढा वेळ, खूप उशीर झाला आहे. तर त्यावेळी आता ती बोलते की आबा अहो तुम्ही तरी ना झोपायचं ना. तर त्यावेळी आता आबा बोलतात की हे बघ, तुझ्यासारखी एक पोरगी असताना आणि तिचा वाढदिवस लग्नाचा आम्ही सेलिब्रेट न करता आम्ही झोपू शकत नाही. तर त्यावेळी आता इथे ही जी बाळजाबाई आहे ना ती बोलू लागते की चल कृष्णा, आता ना तू सगळ्यात आधी केक कट करून घे, जेणेकरून तुमचा वाढदिवस आम्हाला सेलिब्रेट करताना पाहता येईल. तर आता इथे ही जी कृष्णा आहे ती बोलते की हो बाळजाबाई, असं म्हणत आता दोघेही जण तो केक कटण्यासाठी तिथेच सोफ्यावरती बसतात. आणि त्यानंतर आता इथे अढळराव जे आहे ते बोलतात की आता कुठल्याही गोष्टीचा विचार करू नकोस. हे बघ, जे काही झालं ना ते सगळं चांगल्यासाठीच होत असतं. त्यामुळेच आता कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तुम्ही दोघांनीही केक कट करायचा आहे. तर आता इथे दोघेही जण केक कट करण्यासाठी बसतात. आता ही मैनावती जी आहे ती लगेचच मध्ये बोलते, हो हो आबरा, लवकरात लवकर केक कट करून घ्या म्हणजे जेवता येईल. तर त्यावेळी आता इथे कृष्णाला कळतं की आणखी कोणीच घरातलं जेवलं नाहीये. त्यामुळेही तिला खूप वाईट वाटतं. ती बोलते की तुम्ही सगळ्यांनी खाऊन घ्यायचं ना, माझ्यासाठी तुम्ही सगळी अशी उपाशी का बसलात. हे पहा आबा, तुम्हाला हे त्रास होईल आणि बाळजाबाई तुम्हीही हे पहा असं का वागलात तुम्ही. तर त्यावेळी आता कृष्णाला खूप वाईट वाटतं की सगळेजण तिच्यासाठी उपाशी बसले आहेत. तर त्याचवेळी आता इथे तो मैनावतीचा मुलगा देखील बोलतो की हो, आता भुकेने जीव जाईल, आवरा पटकन, केक कट करून घ्या, असं म्हणत आता इथे त्यांनी केक कट करायला घेतलेला असतो. तर त्याचनंतर आता इथे ही जी कृष्णा आहे ती दुष्यंतकडे पाहत असते आणि दुष्यंत कृष्णाकडे पाहत असतो. तर दोघेही जण चाकू हातात पकडून तिथे केक कट करू लागतात आणि बाकी सगळेजण टाळ्या वाजवत त्यांना चेअरअप करत असतात. तर आता हिचा कृष्णाचा जो काही मित्र आहे ना तोही खूप हॅपी असतो. तो तर खूप मोठ्याने हॅपी ॲनिव्हर्सरी टू बोथ ऑफ यू असं सगळं काही म्हणत असतो. आणि त्यावेळी आता इथे हा जो दुष्यंत आहे तो कृष्णाला केक भरवतो. केक भरवल्यानंतर आता तो उभा राहतो आणि अढळरावांना केक भरवतो. तो बाळजाबाईला केक भरवत नाही. हे पाहून लगेचच कृष्णा ही उभी राहते आणि लगेचच कृष्णाने बाळजाबाईंना केक भरवलेला आहे. हे पाहून बाळजाबाईंना खूप भारी वाटतं की कृष्णाने तिला केक भरवला. आणि त्यावेळी आता इथे बाळजाबाईने देखील कृष्णाच्या तोंडामध्ये केक भरवलेला असतो. आता सगळ्यांना केक भरवून झालेला असतो आणि त्यावेळी आता पूजी बोलते की चला आता हे सेलिब्रेशन झालं असेल तर काहीतरी पोटापाण्याचंही बघूयात, नाहीतर जेवण करता करता सकाळच्या डिनरची टाईम होईल. तर त्यावेळी आता इथे ही जी मैनावती आहे ती या पूजाकडे पाहू लागते आणि तेवढ्यातच बाळजाबाई जी आहे ती बोलते की हो का, म्हणजे सकाळी नाश्त्याची तयारी तू करणार आहेस का, तुला असं म्हणायचं आहे का. असं म्हटल्यानंतर पूजा जी आहे ती गप्पच बसते आणि त्यावेळी आता हा दुष्यंत आणि बाकीचे सगळेजण हसू लागतात, कारण ह्या पूजाला स्वयंपाकघरामधलं काहीही बनवता येत नसतं. आत्तापर्यंत पूजाने जे काही बनवलं होतं ते सगळं काही फसलंच होतं.
होतं आणि म्हणूनच आता बाळजाबाईने तिच्यासमोर हा डायलॉग मारला होता. तर त्यावेळी आता इथे तिला असं वाटू लागतं की हा सतत माझा अपमान करते ही बाळजाबाई. तिला खूप वाईट वाटतं आणि या सगळ्याचा बदला ती लवकरच घेणार आहे असं आता इथे ती म्हणत असते. तर त्याचनंतर आता इथे हा जो दुष्यंत आहे तो बोलू लागतो की चला आधी जेवायला जाण्याआधी मला कृष्णाला एक सरप्राईज द्यायचं आहे. तर आता कृष्णा बोलतो की काय सरप्राईज? तर त्यावेळी आता दुष्यंत बोलतो की हो, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं आहे. तर लगेचच दुष्यंतने ते गिफ्ट इथे कृष्णाच्या समोर ठेवलेलं आहे आणि ज्यावेळी आता इथे त्याने कृष्णाला गिफ्ट आणलं त्यावेळी ही पूजा जी आहे ती फक्त पाहत असते. तर त्यावेळी आता इथे जे कृष्ण आहे ती त्या गिफ्टकडे पाहून चकित झाली आहे. तिला असं वाटत असतं की दुष्यंतने हे जे काही गिफ्ट आणलं आहे ना त्याची काहीच गरज नव्हती खरं तर. त्यामुळे आता इथे ही जी कृष्ण आहे ती नुसती बघत उभी राहिलेली असते. बाळजाबाई, मैनावती आणि आढळराव बाकीचे सगळेजण फक्त पाहतच उभे राहतात. इथे बाळजाबाईला खूप आनंद होतो की दुष्यंतने तिच्यासाठी गिफ्ट आणलं आहे. तर त्यावेळी आता इथे ती बोलू लागते की अरे वा, खूप छान गिफ्ट मिळालं आहे. तर आता इथे ही जी कृष्ण आहे ना ती खूप खुश होते. पण तरीही तिला वाटत असतं की याची काय गरज होती. तर आता ती असं बोलणारच की दुष्यंत याची काय गरज होती. तर आता दुष्यंत जो आहे तो बोलतो की हे बघ कृष्णा, हा तुझ्यासाठी खूप स्पेशल दागिना आहे, त्यामुळे हा तुला ॲक्सेप्ट करावाच लागेल. तर आता कृष्णा बोलते की ठीक आहे, मी घेते तो, पण या सगळ्याची खरंच काही गरज नव्हती. तर त्याचनंतर आता पुढील भागात इकडे ही जी पूजा आहे ना ती त्या गिफ्टकडे टकलावून पाहत असते आणि तिचा प्रचंड जळफळाट होत असतो. कारण तिला वाटत असतं की या दुष्यंतसारखा नवरा मला मिळायला हवा होता, पण या कृष्णाला मिळाला आहे आणि सगळे काही लाड तिचेच चालले आहेत असं या पूजाला वाटू लागतं. आणि त्यावेळी आता इथे कृष्णा आणि दुष्यंत दोघेही जण एवढे खुश आहेत पाहून तिचा जळफळाट आणखी वाढत असतो. कारण तिने ठरवलं होतं की या कृष्णाच्या आयुष्यात जो आहे तो मी कधीच आनंद येऊ देणार नाही, कारण तिला नेहमी त्रास देण्यात तिला मज्जा वाटत असते. तर आता पुढील भागात इकडे कृष्णा जी आहे ती सगळ्यांसाठी सगळ्यांच्या आवडीचं जेवण बनवणार असते. तर म्हणूनच ती आता स्वयंपाकघरात तिच्या तयारीला लागलेली असते. तर आता इकडे या समरने आणि पूजाने आता दुसरी चूक होण्याचा प्लॅन केलेला आहे. तर आता या कृष्णाकडून तिसरी चूक झाली पाहिजे, म्हणजे गुरुजींच्या भाकितानुसार 5 चुका झाल्यानंतर कोणाचा तरी जीव जाणार असतो आणि मुद्दामून हे सगळं पूजाला आणि या समरला करायचं असतं. तर त्यावेळी आता इथे ज्यावेळी कृष्णाने किचनमध्ये ओव्हनमध्ये काहीतरी ठेवलं होतं, कारण ती काहीतरी पदार्थ बनवत होते, पण आता तिने काढलेला असतो तो पदार्थ बाहेर ठेवलेला असतो, पण तरी देखील आता तो पदार्थ पुन्हा ओव्हनमध्ये आहे आणि तो अगदी जळून खाक झालेला आहे आणि त्या ओव्हनमधून सगळा धूर सुटलेला असतो असं सगळ्यांसमोर पाहायला मिळणार आहे. पण खरं तर आता यावेळी सगळं काही या कृष्णाच्या लक्षात असतं आणि तिला माहीत आहे ही चूक तिच्याकडनं झालीच नाही आहे आणि तरी देखील आता तिच्या ह्याच्यात सगळं काही घडत आहे. तर आता इथे ही जी पूजा आहे ना आरडून आरडून सगळ्या घराला इथे एकत्र आणते आणि बोलू लागते की आता कृष्णाकडून तिसरी चूक झालेली आहे आणि आता लवकरच कोणाचा तरी जीव जाणार आहे. गुरुजींच्या भाकितानुसार हिला लक्ष देऊन काम करताच येत नाही आहे का? तुला कळत नाही आहे का? तू सतत का चुका करते आहेस? तर आता मैनावती ही खूप घाबरलेली असते. मैनावती बोलते की या पोरीच्या चुकांपायी कोणाचा तरी घरामध्ये जीव जाईल. तर आता बाळजाबाई जी आहे ती मैनावतीला आणि या पूजाला ओरडू लागते की हे बघ, ही जी काही चूक झाली आहे ना ती कृष्णाकडून झालीच नसेल, कारण कृष्णा अशी मोठी चूक करू शकत नाही. ओव्हनमधून सगळा धूर बाहेर निघत असतो आणि अशी बेजबाबदार कृष्णा नाही आहे हे तिला चांगलंच माहिती असतं बाळजाबाईला. कृष्णा जी आहे ती प्रचंड घाबरून गेलेली असते, कारण खरंच जर आता तिच्याकडनं तिसरी चूक झाली असेल तर आता फक्त 2 चुका राहिलेल्या असतात आणि 2 चुका झाल्यानंतर या घरातून कोणाचा तरी जीव जाणार आहे असं गुरुजींनी सांगितलेलं असतं. तर आता या सांगण्यामुळे ही जी कृष्णा आहे ना ती प्रचंड घाबरलेली असते. तिला कळत नसतं की आता बाळजाबाईंना काय उत्तर देऊ, कारण आता बाळजाबाईंनी
बाजाबाईंना तिच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा असतात, पण आता तिच्याकडून जर अशा सारख्या चुका होत गेल्या तर ती बाजाबाईंना कोणत्या तोंडाने बोलेल. आणि जर घरातल्या कुठल्याही व्यक्तीला काही झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार मी असणार आहे. काय करू, मला काहीही समजत नाही, हे सगळं माझ्या हातून कसं काय घडतं, असं कृष्णा मनातच म्हणत असते आणि घाबरलेली प्रचंड असते. तर मित्रांनो, आजचा जो काही भाग आहे ना, तो इथेच संपलेला आहे. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.